नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. सकाळी उठलो तर ती वरी जॅम ब्रेड लावून याला डब्याला पॅक करत होता. भाऊला भरून होता. भाऊ बोलतो मला चाय आणून दे. मग खाली गेलो चहा आणायला. काकांकडनं चहा आणि ब्रेड घेतले ना. वरती गेलो, बारीक शेव टाकून मी चहा घेतली नाही. याला ब्रेड आणि चहा खायला दिले. फुल ब्रेड निचडून खात होता. मग याला डॉक्टरकडे घेऊन गेलो. लय गर्दी होती. 2 तासानंतर याचा नंबर आला. याचं सगळं झाल्यावरती निघालो. बाहेर बघतो तर पूर्ण काळोख पडलेला. अख्खी ढगं सर्वीकडे भरलेली. याला बोललो पटकन जाऊन येतो, लय जोराचा पाऊस येईल. लय हवा पण सुटलेली. यो फुल खुश होता. बोलतो डॉक्टरनी एक इंजेक्शन दिला, अख्खा बरा झालो. बोलतो थँक्यू अलनूरवाल्यांना. नंतर नितीनने फोन केला, पार्सल आला आहे. तो घेतला आणि वरती येऊन खोलला. येऊन भाईनी कॅरेटीन मागवलेला. यांनी जिमला सिरियस घेतले. नंतर बाहेरचा पाऊस पडलेला, पाणी पण भरत चाललेलं. तुला आज काय कुठं जायला भेटत नाही. मग काय गप्प घरामध्ये मूवी बघत बसलो. नंतर संध्याकाळ झाली. घरातून बिस्किट घेतला आणि खाली जाऊन चायमध्ये डुबवून खायला. याला बोललो चाय पी, बरं वाटेल. मग भाऊनी ATMमधून घरीवर मात करून 200 दिरहम काढले. बोललो आज सब कुछ खरीद लेंगे. घरी आलो तो नितीन जिमला जायला रेडी झालेला. जेव्हाचा टाईम झाला खाली गेलो. मंडळी सगळीच रेडीच होती. आज भात आणि सोयाबीनची भाजी बनवलेली कुकनी. कान बोलतो स्टारबक्सचा पाणी बरोबर नव्हतं म्हणून मिनरल वॉटर आणला. याने नवीन डबा घेतला होता. लिकेज टेस्ट करत होता. बोलतो परत पडतो की नाही बघतो. तेवढ्यात नितीन आला. याला बोललो जेवून घे सगळे. मम्मीचा फोन आलेला, त्याच्यासोबत बोलत बसलो. नंतर मग आतमध्ये गेलो. फक्त तर भाईनी मिक्सरला रेनकोट लावून ज्यूस बनवत घेतलेला. बोलतो पावसामुळे भिजायला नको म्हणून. ज्यूस भरले. गेलो वरती, कालची रबडी खाल्ली आणि झोपून गेलो.